घडले आंबेडकरी चळवळीचं एक युवा नेतृत्व पुढे आलेले आहे आणि आमची शक्ती काय वाटतं? आम्हाला वाटत नाही हा विजय आमचा आहे। सर्वप्रथम मी सर्व कावलगाव वासियांचे आभार मानतो, कारण हे इलेक्शन आमचं नव्हतं, हे इलेक्शन सर्व कावलगाव वासियांना घेतलं होतं, पुऱ्या जनतेने हातात घेतलं होतं आणि असं कदाचित झाले आणि पुरा समाजाचा विजय आहे, आमचा विजय नाही। काय आवाहन करणार? सर्वांनी आज कावलगाव जिल्हा परिषद सर्कलचा विजय जो निश्चित झालेला आहे ते पूर्ण कावलगाव सर्कलतील महामानव आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, फुले महाराज असतील, सर्व महापुरुषाच्या या विचाराने आमच्या कावलगाव सर्कलचा आमच्या तिन्ही बांधगुळ्याचा विजय झालेला आहे। या ठिकाणी कावलगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये आमच्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनीने हे इलेक्शन पूर्ण अपक्षाच्या हातामध्ये घेतलं होतं, पूर्ण ताकदीने जनतेने हातामध्ये घेतलं। त्यामुळे या ठिकाणी कावलगाव सर्कल मध्ये जनशक्तीचा आणि पैशाचा वापर चालत नाही, फक्त माणुसकीचा वापर करते, सुखा दुःखामध्ये सामील होतात, त्यांचा विचार करणारे सर्कल आहे आमचे। परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुका कावलगाव येथे सोशल इंजिनियरचा पहिल्यांदाच एक ऐतिहासिक विजय झालेला आहे। भीमशक्ती, महिला शक्ती आणि शिवशक्ती म्हणजे सोशल फॉर्म्युला विजय झालेला, काय वाटतं? हे आमचं सर्कल जे आहे पुरोगामी विचाराचं 50 वर्षापासून चाललेले, त्यामुळे इथं कोणा असं मिठामध्ये दुधामध्ये मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करणं आम्ही कधीच पूर्ण 18 पगड जातीचा समाज या सर्कलमध्ये एकूण कधी विसरत नाही आम्ही। आज आपल्याकडे युवा नेतृत्व संदीप भाऊ असतील, आपण जय जीवन किसान माध्यमातून शैक्षणिक असतील, सामाजिक कार्य असतील, तर तिन्हीचा जे फॉर्म्युला तुमचा सोशल इंजिनिअरचा पुरोगामी विचाराचा कसं मतदारसंघामध्ये आम्ही आमचा वचननामा अगोदर जाहीर केलेला आहे। त्या वचननामामध्ये आम्ही आमचे पूर्ण मुद्दे दिले, आरोग्य, शैक्षणिक, रस्ते, पाणी, वीज, लाईट या पूर्ण गोष्टीवर आम्ही लक्ष देणार आहे। कावलगाव सर्कल मध्ये इतिहास घडलेला आहे, मतदारांना काय तुम्ही आवाहन केलं? या कावलगाव सर्कलने अख्ख्या जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलेला आहे। त्याचं कारण एक अपक्ष तालुक्यामध्ये एकाही ठिकाणी कोणाला स्पष्ट बहुमत आलं नाही। कावलगाव फक्त एकच जिल्हा परिषद अपक्षाचा असं तिन्ही सीटा अपक्षाचा निवडून आले। मग आपण येणारा राजकीय फॉर्म्युला कसं राहील तुमचा? येणारा फॉर्म्युला राजकीय तुम्हाला सांगतो, आपल्या परभणी जिल्ह्याच्या चाब्या, तिजोरीच्या चाब्या संदीप भाऊ ढगे यांच्या हातामध्ये राहतील आणि पंचायत समितीच्या चाब्या नारायण पिसाळ यांच्या हातामध्ये राहतील। एवढं बोलतो। जय